एक छोटी इन्व्हेस्टमेंट टिप लक्षात ठेवा, जिथे रोड वाईडनिंग होतंय तिथे फ्युचर व्हॅल्यू तयार होत असते. जेव्हा गव्हर्नमेंट एखादा रस्ता रुंद करते, तेव्हा त्या परिसराची कनेक्टिव्हिटी आणि ऍक्सेसिबिलिटी अधिक जास्त प्रमाणात सुधारते. ट्रॅफिक कंजेशन कमी होतं आणि महत्वाच्या लोकेशन पर्यंत पोहोचणं अधिक सोपं होतं. 9 मीटर रोड म्हणजे काय? हा मुख्यतः रेसिडेन्शियल ऍक्सेस रोड असतो. शांत आणि सेफ परिसर. लिमिटेड ट्रॅफिक या ठिकाणी असतात. सोबतच फॅमिलीसाठी किंवा एंड युजरसाठी आयडियल हा रोड असतो. प्रॉपर्टी व्हॅल्यू या स्टेबल आणि स्टेडी पद्धतीने वाढतात. 18 मीटर रोड म्हणजे काय? हा रोड फ्युचर ग्रोथच्या दृष्टिकोनातून अतिशय इम्पॉर्टंट असतो. हेवी ट्रॅफिक मुवमेंट असतात. शॉप, ऑफिसेस, शोरूमसाठी हा अतिशय योग्य असतो. कमर्शियल ऍक्टिव्हिटीज इथे वाढायला सुरुवात होतात. बेटर व्हिजिबिलिटी असते आणि हायर डेव्हलपमेंट पोटेन्शियल असतं. प्रॉपर्टी व्हॅल्यू ही फास्टर आणि हायर रेटने अप्रिशिएट होत असते. म्हणजेच 9 मीटर रोडवरची प्रॉपर्टी ही एक सेफ रेसिडेन्शियल इन्व्हेस्टमेंट असते. आणि 18 मीटर रोड फ्रंट असलेली प्रॉपर्टी ही फ्युचर कमर्शियल गोल्ड माइन ठरण्याचे जास्त चान्सेस असतात. जेव्हा कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होते तेव्हा त्याचा थेट परिणाम हा प्रॉपर्टी मार्केटवर दिसतो. रेसिडेन्शियल डिमांड वाढते, सोबतच कमर्शियल स्पेस अट्रॅक्ट होतात आणि प्रॉपर्टीचे रेट्स जे असतात ते लॉंग टर्म मध्ये जास्तीत जास्त ग्रो होतात. आज ज्या एरियामध्ये रोड वाईडनिंग चालू आहे किंवा 9 मीटर रोड हा 18 मीटर रोड मध्ये कन्वर्ट होत आहे, तर तो परिसर हा फ्युचरमध्ये प्राईम रिअल इस्टेट लोकेशन बनण्याचे जास्त चान्सेस असतात. म्हणूनच स्मार्ट बायर्स किंवा एक्सपिरियन्स्ड इन्व्हेस्टर्स जे असतात ते फक्त आजचा रेट बघत नाही, तर अपकमिंग इन्फ्रास्ट्रक्चर, रोड विथ किंवा फ्युचर डेव्हलपमेंटचा विचार करूनच प्रॉपर्टी फायनल करतात. रिअल इस्टेटमध्ये लकपेक्षा प्लॅनिंग, लॉजिक आणि राईट टाइम सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. तर तुम्हाला योग्य प्रॉपर्टी, योग्य लोकेशन आणि योग्य इन्व्हेस्टमेंट गायडन्स हवं असेल तर गोल्डन रिच प्रॉपर्टी सोबत आजच कनेक्ट व्हा.